श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहे. तुमचा शिक्षण योग, आरोग्य योग, वाहन वास्तू योग, विवाह योग, व्यापार योग कसा असणार आहे याबद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशीपत्रिकेनुसार आपण घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी. नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. तुमची मिथुन रास आहे. आत्मविश्वासाच्या दृष्टीने आणि महत्वाकांक्षेच्या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं. कारण लग्नेश बुधदेव यांचं गोचर हे कर्केतनं होत आहे. तुमच्या राशीपत्रिकेतील धनस्थानातनं होत आहे. 19 जुलै नंतर ते पराक्रम स्थानातनं होईल. अर्थात तुम्ही तुमच्या कामामध्ये गती वाढवणं, कामामधील एकसंगता वाढवणं, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं असे शुभ संकेताचा हा संपूर्ण महिन्यातील 19 तारखेनंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल. तत्पूर्वी मात्र तुम्हाला थोडंसं कामामध्ये दिरंगाई होणं, टाळाटाळ होणं असे कुयोग येऊ शकतात. त्याचबरोबर परिश्रम सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष घडून येतील आणि भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे. कुटुंबाची साथ सोबत सुद्धा लाभू शकते. कारण धनस्थानाचे अधिपती जे की चंद्रदेव आहेत आणि त्या ठिकाणी असणारी बुधदेवांची उपस्थिती ही तुम्हाला नक्कीच नातं सुधारण्यासाठी, कम्युनिकेशन उत्तम होण्यासाठी मदत करू शकेल. ज्यांचं कम्युनिकेशन स्किल मधलं काम आहे अशा वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम राहणार आहे. कामामधनं यश संपादन करून देण्यासाठी, लाभ प्राप्त करून देण्यासाठी. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर वाहन वास्तू सौख्य दर्शवतं आणि मातृसौख्य दर्शवतं. या सर्व दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये वाहन वास्तू खरेदीसाठीचे योग मध्यम प्रमाणात आहेत. परंतु जी वास्तू तुमची आहे त्या वास्तूमध्ये नवीन काहीतरी वस्तू खरेदी करणं, वास्तूमध्ये नवीन एखादी वस्तू घेणं आणि त्या माध्यमातून तुमचं घर सजवणं असे काहीसे उपक्रम तुमच्याकडनं वारंवार घडणार आहेत. विशेष महिला वर्गांसाठी हा महिना अतिशय जास्त खर्च करायला लावणारा, गृहोपयोगी वस्तू खरेदी करायला लावणारा अशा पद्धतीने राहणार आहे. त्याचबरोबर मातृसौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळणार आहे. आईचं आणि सासूबाईंचं सौख्य भरभरून तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी हा महिना विशेष म्हणता येईल. पंचम स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 5वं घर ज्यावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. या सर्व दृष्टीने विचार केला तर शिक्षणासाठी हा महिना तुम्हाला मध्यम स्थिती दर्शवतो. ज्यांचं मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे अशा वर्गाने कायमस्वरूपी बुधदेवांची उपासना करणं आवश्यक ठरेल. म्हणजे तुमचं शिक्षणामध्ये येणारा व्यत्यय आहे, अडचणी आहेत किंवा विस्मरणाचा काहीसा त्रास होतो तर तो होणार नाही. त्याचबरोबर विशेष एक जप मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते, तोही करा म्हणजे तुमचं शिक्षण पूर्णत्वाला जाईल. ज्यांचं लॉ किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम स्थिती दर्शवतो. त्याचबरोबर ज्यांचं कला क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. तर तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये उपासनेची जोड शिक्षण पूर्ण करून घेण्यासाठी द्यावीच लागणार आहे. त्याबरोबर संतती सौख्य उत्तमरित्या मिळेल. याबरोबरच या महिन्यामध्ये प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू शकणार आहात. परंतु एखादा जुना विषय सातत्याने समोर घेऊन येऊन तोच विषय वारंवार वादाकडे घेऊन जाणं असे काहीसे कुयोग तुमच्या कुंडलीमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे विशेष तुम्ही लक्ष द्या. तुम्ही तुमचं नातं जपण्यासाठी कुठलाही जुना विषय परत येणार नाही आणि त्या विषयातनं तुमच्या नात्यामध्ये दुरावा होणार नाही. या काही गोष्टीची विशेष लक्ष देऊन काळजी घ्यायची आहे. लाभातनं होणारं मंगळदेवांचं गोचर नक्कीच खरेदी विक्रीचे व्यवसाय तेजीत आणेल आणि त्या माध्यमातून आर्थिक प्रगती करून देईल. आणि त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर किरकोळ प्रमाणात उष्णतेचे विकार तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतील. ताप येणं किंवा व्हायरल इन्फेक्शन होणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात. विशेष आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्याचबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 7वं घर जोडीदाराचं सौख्य दर्शवतं, विवाह योग दर्शवतं. विवाह योगाच्या दृष्टीने विचार केला तर तुमचं विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेचं असेल, किती अंतराचं असेल,
कोणत्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस किंवा नोकरी करणारा पार्टनर मिळणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण जन्मलग्न कुंडलीवरनं करत असतो. परंतु राशीपत्रिकेनुसार गुरुदेवतेचे बळ आहे का आणि त्या माध्यमातून विवाहाला ते पोषक आहे का हे पाहू शकतो. तर अशा दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये विवाहाचे कार्य संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठी मध्यम प्रमाणात योग संभवतात. त्यामुळे विशेष उपासनेची जोड तुम्हाला द्यावीच लागणार आहे. याबरोबरच जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात जोडीदारासोबत फिरण्याचे योग जास्त मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने दिसून येत आहेत. त्यामुळे पर्यटनातनं आनंद प्राप्त करून घेणं, जोडीदाराचा सहवास लाभणं असे काहीसे योग दर्शवत आहेत. भाग्यस्थानाकडे वळूयात. देवांची रास आणि शनिदेवांचं गोचर भाग्यातनं होत आहे. त्यामुळे नक्कीच भाग्याची संधी प्राप्त होईल. ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झालंय, आयटी क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झालंय, अशा वर्गाला नोकरीची संधी प्राप्त होणं आणि त्या माध्यमातून लाभ प्राप्त होणं असे उत्तम योग आहेत. ज्यांना व्यवसाय करायचा आहे असा व्यावसायिक वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. ज्यांचा द्रव पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, केमिकल संदर्भातील व्यवसाय आहे, मशिनरी संदर्भातील व्यवसाय आहे, अशा वर्गाला हा संपूर्ण महिना मध्यम स्थिती दर्शवतो. आणि ज्यांचा गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, हॉटेल संदर्भातील व्यवसाय आहे, पार्लर संदर्भातील व्यवसाय आहे, अशा वर्गाला हा महिना उत्तम स्थिती दर्शवतो. याचबरोबर लाभाच्या दृष्टीने आपण विचार केला तर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय, उद्योग व्यवसाय, नोकरी यातनं मोठ्या प्रमाणातील लाभ तुम्हाला वारंवार या महिन्यात दिसून येतील. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थितीमध्ये खर्च दर्शवतो. खर्चाच्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत फिरण्याचे योग आहेत, परदेशात जाण्याचे योग आहेत, पर्यटनासाठीचे योग आहेत. तर त्या माध्यमातून तुम्हाला या महिन्यात विशेष खर्च करायला लागू शकतो. अशा पद्धतीने खर्चाचा योग आहे. उपासनेकडे वळूया. सगळ्यात महत्वाची उपासना कोणती करायची ते जाणून घेऊयात. त्या आरोग्य लाभावं आणि आपल्या स्वभावामध्ये नक्कीच दुटप्पीपणा जो आहे किंवा निर्णय क्षमता कमी होणं असे काहीसे कुयोग वारंवार येत आहेत. तर अशासाठी तुम्हाला एकमत व्हावं यासाठी संपूर्ण महिनाभर व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे. यामुळे तुमचं विवाहाचं कार्य सुद्धा लवकरात लवकर संपन्नतेकडे जाऊ शकेल. आज आपण मिथुन राशीच्या जातकांना जुलै 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली. तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर चॅनलला भेट द्यायला विसरू नका. यावर अनेक व्हिडिओज अपलोड आहेत ज्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्की जाऊन पहा, इतरांनाही शेअर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहे ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशीच माहिती घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.